पाटील मला म्हणत होते की पूर्वी तुम्ही बडवे सावकारांचे घरी नोकरीला होता. होतो पुढं. असं सोंग नका घेऊ. वाड्यात काही कमी जास्त आहे का? तुम्हाला सारं काही माहिती आहे असे सगळे म्हणतात. अहो, मला माहित नसेल तर कोणाला असणार? सगळं डोळे देखतच घडलं ना. येता दुकानात? आत्ता नको. बंद केव्हा करता? 9ला. त्यावेळी याल, सगळं काही सांगतो. मी नोकरी केव्हा सोडली? अहो, सगळं कुटुंबच खालास झालं आणि मग कसली नोकरी आणि कसलं काय? बसलो झालं दुकान थाटून. मित्रांनो, संसोहम या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माणसाच्या मनाचं माकड हे स्थिर होत नाही आणि हे स्थिर होऊ नये हाच मीडियाचा उद्देश असतो. सोशल मीडियामुळे जो ब्रेन रॉट व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला कुठेतरी मला करता येईल तेवढा प्रतिबंध मी करण्याचा प्रयत्न करतोय. आपलं मानसिक स्वास्थ्य, आपली मेंटल हेल्थ ही फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते. की मी ही एकच कथा ऐकेन आणि ती शेवटपर्यंत ऐकेन आणि त्यातून माझ्या मनात काय उमटलं हे ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करीन. ही शिस्त जर असेल तर त्यातून तुमचाच फायदा होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आपण कथेकडे वळूयात. पिंपळदरी. लेखक नारायण धारप. पिंपळदरी. पिंपळदरी ब्रँचचा माणूस एकाएकी आजारी पडला तेव्हा त्याच्या जागी मुख्य ऑफिसमधून कोणास तरी जाणं भागच होता. आता ही संक्रांत कोणावर येते इकडे ऑफिसमधील चौघांचं बारीक लक्ष होतं. गडी साहेबांच्या खोलीत गेला होता. तो बाहेर येताच आम्हा चौघांपैकी कोणाला तरी एखाद्याला साहेबांनी आत बोलावलंय असं पुकारून सांगणार होता. आणि खरं म्हणजे कोणाचीच तिकडं जायची इच्छा नव्हती. पिंपळदरी, आडबाजूचं गाव. वीज नाही, नळ नाहीत, कंपनी नाही, वनवासच. गडी बाहेर आला आणि म्हणाला, सोनार साहेब, तुम्हाला आत बोलावलंय. मागच्या तिघांनी इंग्रजी चित्रपटातील प्रसंगाची नक्कल केली. तिघांनी आपले अंगठे खाली केले. चेहरा लांब करत मी आत गेलो. एसटी 2दा बदलून मी पिंपळदरीच्या स्टँडवर भर दुपारचा उतरलो तेव्हा या सर्व प्रकाराला मनातल्या मनात लाखो शिव्या देत होतो. ह्या रानात किती दिवस मुक्काम करावा लागेल कोणास ठाऊक. कधी न मिळणारी रजा येथल्या माणसाला मिळाली होती आणि आता तो आपल्या आजाराचा पुरेपूर फायदा उठवणार हे उघड होतं. स्टँडवरून सरळ ऑफिसमध्ये गेलो आणि 3 दिवसांचं अर्धवट राहिलेलं काम संपवलं. तोपर्यंत दुसरा कशाचाही विचार करायला सवड मिळाली नव्हती. शेवटी 6:30 वाजता बाहेरचं दार बंद झालं आणि मग जराशी उसंत मिळाली. गड्याशी बोलता बोलता समजलं की इथला माणूस आपल्या गावी गेलाय. कोणीतरी त्याच्या घरचं त्याला न्यायला आलं होतं. तेव्हा आता जागेचाही प्रश्न आला. जेवणाची सोय खानावळीत सहज झाली असती, पण राहणार कुठे? इथे हॉटेल वगैरे काही प्रकार नव्हता. बरं, गावात कोणाची ओळखही नाही. शेवटी तेव्हा मी त्यालाच विचारलं, काय रे बुवा, आपल्याला एखादी खोली मिळेल का नाही? अहो साहेब, अर्धा गाव ओस पडलाय, पण तुम्हाला चांगली जागा हवी असणार नाही का? चांगल्यात चांगली. भाडं तर ऑफिसच भरणार आहे. तसं नाही, चांगली म्हणजे संडास हवा, विहीर हवी. काही काही वाड्यात जागा आहेत, पण हे काही नाही. म्हणजे सगळं बाहेर करायचं? छे, तसं नको बुवा काही. मी शहारून म्हणालो. मग साहेब, जाधव वकिलांना विचारा की, त्यांच्याकडे कितीतरी वाड्यांची व्यवस्था असते. ठीक आहे, चल मला त्यांचं घर दाखव. जाधव वकील अपेक्षेपेक्षा फार वेगळे निघाले. त्यांनी व्यवसाय पूर्वीच बंद केला होता, पण गावात सर्वजण त्यांना जाधव वकील अशा दुहेरी नावानंच ओळखत असत. मी त्यांना माझी अडचण सांगितली. तुमचा मुक्काम किती दिवस आहे इथे? त्यांनी विचारलं. काय सांगणार, मी तात्पुरत्या बदलीवर आलोय. कदाचित 15 दिवस, कदाचित 2 महिने, काही सांगता येत नाही. म्हणजे फॅमिली वगैरे काही आणणार नाही तुम्ही? नो, तो विचार सुद्धा मनात आलेला नाही. मुद्दाम विचारायचं कारण असं की मी 1-2 महिन्यांकरता तुम्हाला जागा देऊ शकेन, पण ती एकट्यानंच राहण्यासारखी आहे. का? वस्ती वगैरे बरी नाही आसपास?
आसपास वस्तीच नाही, जरा एका बाजूला वाडा आहे. बाकी सगळ्या सोयी आहेत ना? मी म्हणेन की तो गावातला सर्वात चांगला वाडा आहे. मग बंद का, म्हणजे मोकळा का? मी जरा चोखंदळ आहे, वाटेल त्याला ती जागा देणार नाही. आणि गावात असे नवीन लोक कितीसे येणार, मागणीही नाही. त्यांनी भाडे 15 रुपये सांगितले. खरोखर हा आकडा जास्त होता, कारण 3 रुपयांपासून खोल्या मिळत होत्या. पण ऑफिसवरच्या एक प्रकारच्या रागानं मी ही महाग जागा पसंत केली. स्वतः जाधवच माझ्याबरोबर निघाले. तुमच्याकडे दिवा वगैरे काही आहे का? नाही. नाही, उद्या विकत घेणार आहे, आज वेळच झाला नाही. मग घरातला कंदील त्यांनी मला दिला. आजच्या दिवस वापरा हा, सावकाश परत केला तरी चालेल. माझं सामान घेण्यासाठी आम्ही मुद्दाम माझ्या ऑफिसवरूनच गेलो. गावाची वेस सुमारे 1.5 मैलाची होती. आता एका मोठ्या दगडी कमानीशिवाय काहीही जागेवर राहिलं नव्हतं. त्यातून आम्ही बाहेर पडलो आणि पुढे निघालो. सुमारे फरलांगभर चालल्यावर वाड्याचं आवार लागलं. वाड्याला चारी बाजूंनी डबरी पण चांगली वावभर जाडीची भिंत होती. दरवाजाही जुन्या पद्धतीचा, चांगला 1.5 पुरुष उंचीचा होता. आत मोकळं पटांगण होतं. पूर्वी बाग असली पाहिजे, पण आता त्यापैकी फक्त मोठमोठे वृक्षच शिल्लक होते. बाकी सर्व जमीन साफ करून टाकली होती. ज्यावेळी पैशाची व वेळेची कमतरता नव्हती, अशा संथ गतीच्या जमान्यातलं अप्रतिम बांधकाम. 2 फुटांपेक्षा पातळ भिंत नाही, तशाच रुंद रुंद तुळया, ओसरी पडवीच्या खांबांना देखील उच्च कोरीव काम, मोठमोठ्या खोल्या, झकास दारं. त्या मोकळ्या खोल्यांतून आमचा आवाज घुमत होता. गेलं वर्षभर वाडा रिकामाच आहे. त्याआधी गावात नवीन आलेले मामलेदार इथं काही दिवस राहिले होते. जाधव जरा वेळ थांबले आणि मग म्हणाले, त्यांनी बदली करून घेतली इथून. बदली करून घेतली? मी जरासं आश्चर्यानं विचारलं. मला हे तुम्हाला सांगायचंच होतं. जायच्या आधी ते मला भेटले. त्यांची वाड्याबद्दल तक्रार होती, पण त्यांना आधीच सांगितलं होतं की जागा अगदी एका बाजूस आहे. पण ते तक्रार कशाबद्दल करत होते? त्यांना म्हणे भूतं दिसली या वाड्यात. जाधव उपहासानं म्हणाले. आमचा थोडासा वाद, भांडणच म्हणा ना, झाला त्यावर. मी मनात म्हटलं, जाधवांनी वकिलीचा व्यवसाय सोडला असला तरी वकिली डावपेच सोडलेले नाहीत. मामलेदारांची गोष्ट खरी असेल किंवा अर्धवट खरी असेल, मला ही स्पष्ट सूचना होती. वाड्यात काहीही झालं तर त्याची जबाबदारी जाधवांच्यावर नाही, कारण त्यांच्या मते वाड्यात काहीही होणं शक्यच नव्हतं. मी खोली घेतली. त्यामागे जाधवांच्या समोर भित्र दिसायला नको असा विचार असेल किंवा ऑफिसवरचा राग असेल. उत्सुकता किंवा कुतूहल काहीही नव्हतं एवढं नक्की, कारण माझा स्वभाव त्या धाटणीचा नाही. ही हकीकत माझ्या स्वतःसाठी आहे, तेव्हा येथे आत्मवंचना कशाला. समोरच्या ओसरीवरची एक खोली जाधवांनी माझ्या ताब्यात दिली होती. बाकीची दारं त्यांनी स्वतःच तपासून त्यांना कुलपं घातली होती. समोरचं अंगण मला वापरायला मोकळं होतं. एका बाजूस विहीर होती आणि कोपऱ्यात मोरी वगैरे होती. सोय व स्वच्छता मनजोगती होती. खोलीला कुलूप घालून मीही त्यांच्या मागोमाग बाहेर पडलो. जेवायची सोय पाहायची होती. अगदी दैनंदिन गरजेच्या काही वस्तूही खरेदी करायच्या होत्या. गड्याला बरोबर घेतलं. जोपर्यंत जाधव बरोबर होते तोपर्यंत तो मुकाट्यानं मागावून चालला होता, पण ते वळून त्यांच्या वाटेला लागले आणि त्याचं तोंड सुरू झालं. एकदम पुढे येऊन त्यानं माझा खांदा धरला. सोनार साहेब, हा वाडा कशाला पसंत केलात? का रे बाबा, एवढी चांगली जागा गावात मिळेल का दुसरी? अहो, चांगल्या जागेशी काय करायचंय? तो म्हणाला. तुम्हाला इथे चैन तर पडली पाहिजे ना. हे बघ, तुला प्रत्यक्ष काही माहीत असेल तर सांग. गावातल्या ऐकीव गोष्टी मला नकोत. तुला खरोखर काय माहिती आहे? तसं काय सांगणार साहेब, तो हिरमुसला होऊन म्हणाला. इथे कोण राहत होतं, वाडा कोणाच्या मालकीचा आहे ते तर सांग. बडवे सावकारांचा वाडा आहे असं म्हणतात, पण साहेब मला एवढी बारीक माहिती नाही तिथल्या लोकांची. मग राहू दे तर. चल, मला खानावळ दाखव, दुकान दाखव.
छत्रपती मराठा खानावळ चालवणारे पाटील खूप बोलके होते, पण आज मला काही बोलायला सुचत नव्हतं. त्यांच्यात व दुसऱ्या जेवणाऱ्यांत गप्पा गोष्टी थट्टा विनोद चालला होता, तो मी मुकाट्यानं ऐकत होतो. गावात घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी मला अज्ञात होत्या, त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांनी एकमेकांना दिलेल्या कोपरखळ्या मला समजू शकत नव्हत्या आणि त्यांच्या हसण्यात मी भाग घेऊ शकत नव्हतो. मी परत आलो तेव्हा 9:30 वाजून गेले होते. दिवस उन्हाळ्याचे होते आणि सगळीकडे जाग होती. 1-2 कुलुंगी कुत्रीही माझ्या पाठलागावर धावली. एकूण वाड्यापाशी पोहोचेपर्यंत फारसा विचार करायला वेळच मिळाला नाही. सकाळच्या न्याहारीसाठी मी काही खायचे जिन्नसही विकत घेतले होते. त्यांच्या वासानं एक काळं कुत्रं माझ्या मागे मागे येत होतं. वाड्यापाशी पोहोचताच मला वाटलं येऊ दे की त्याला आत, झोपून राहील अंगणात, आपणास तेवढीच जागही राहील. मी हातानं एक चुटकी वाजवताच ते माझ्या मागोमाग आत आलं. विहिरीजवळ धुण्याचा दगड होता, त्यावर मी काय काढून ठेवलं आणि त्याच दगडाच्या खळग्यात पोऱ्यानं पाणी काढून ठेवलं. इतकी सौजन्याची वागणूक त्याला जन्मात प्रथमच मिळत असली पाहिजे. त्यानं आपली कृतज्ञता दाखवण्याचा इतका आटोकाट प्रयत्न केला की त्या मुक्या प्राण्याची मला खरोखर कीव आली. मी कंदील पेटवला, गादी पसरली, विहिरीचं ताजं पाणी उशाशी भरून ठेवलं आणि झोपते वेळी दार ओढून घेताना बाहेर पाहिलं. ओसरीच्या पायरीवरच अंगाचं वेटोळं करून ते कुत्रं समाधानानं झोपलं होतं. मी झोपलो. दिवसभराच्या प्रवासानं मी अगदी थकलो होतो. रात्री अगदी गाढ झोप लागली होती. तरीही जाधवांनी व गड्यानं वाड्यासंबंधी काय सांगितलं होतं ते मनात मागे कुठेतरी दबा धरून राहिलं असलं पाहिजे, कारण 1-2दा माझी झोप चाळवली गेली. प्रत्यक्षात झोपेतून जागा असा झालो नाही, पण काही गोष्टींचे अर्धवट स्मरण राहिलं. मनातले विचार स्वप्नांच्या रूपानं रात्रीच्या वेळी पुढे उभे राहतात आणि आसपासचा एखादा खरा आवाजही योग्य ते रूप धारण करून त्या स्वप्नात प्रवेश करतो. कारण मध्ये केव्हा तरी वाऱ्यानं एखादं दार किंवा खिडकी खडखड आवाज करत होती आणि पायरीवरचं ते कुत्रंही हेल काढून रडत होतं, असं मला अंदुकसं आठवतं. पण सकाळची ऊनं खोलीत आली होती आणि खोलीला तसाच मनालाही उजाळा देत होती. प्रसन्न मनानं मी जागा झालो. अपरिचित खोली पाहून एक क्षणभर चकित झालो आणि मग सारं आपापल्या जागी पडलं. खोलीतून बाहेर पाय टाकला आणि मग मला काल रात्री माझ्याबरोबर आलेल्या काळ्या कुत्र्याची आठवण झाली. ते पायरीवरच माझी वाट पाहत बसलं होतं. दिवसा उजेडी ते अगदीच घाणेरडं दिसत होतं, पण त्याला हकलून द्यायची मला काही इच्छा झाली नाही. मी असा किती दिवस या गावात राहणार होतो? राहीना का बिचारा तोपर्यंत 4 घास तरी खाईल. खानावळीत आज मी जवळजवळ पहिलाच आलो होतो. साहजिकच पाटलांचं माझ्याकडे लक्ष गेलं. कोणत्या ऑफिसमध्ये बदली कायमची झाली का, कुठे जागा घेतली, ही चौकशी ओघानच आली. बडवे सावकारांचा वाडा असं सांगताच त्यांनी एकदम माझ्याकडे पाहिलं आणि मग रस्त्यावर नजर टाकली. जरासा धीटपणा करून मी विचारलं, अहो मालक, काल जाधव वकीलही जरा चाचरत होते. ऑफिसमधला गडीही जरा बेचैन झाला होता. तुम्ही अशी नजर टाळता, एवढं आहे तरी काय त्या वाड्यासंबंधी? तुम्हाला काही माहिती आहे का? पाटील जरा वेळ माझ्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, मला माहिती आहे, साऱ्या गावाला माहिती आहे, पण तुम्हाला सर्व माहिती देणारा एकच इसम गावात भेटेल. बडव्यांच्या घरी त्यावेळी तो आचारी म्हणून कामाला होता. आता त्यानं स्टँडवर चहाचं दुकान घातलंय. शिवराम आचारी असंच त्याला सगळे ओळखतात, त्याला विचारा. पण तो तिराईताशी मोकळेपणाने बोलेल का? शिवराम, त्याला गप्प कसं करायचं याचीच गावकऱ्यांना चिंता पडते. तो सांगेल, त्याला विचारा. हातावर बाहेर जाताना कुटलेली सुपारी ठेवता ठेवता ते म्हणाले, रात्रीचं काय येणार ना इकडे? येतो. त्यांना सांगून बाहेर पडलो. शिवरामाचार्याचं चहाचं दुकान जत्रेतल्या दुकानासारखं टिनपाटाचं होतं. आत पाय टाकणं मला अशक्य झालं. रस्त्याच्या समोरच्या कडेला उभा राहून मी काय करावं याचा विचार करत होतो. एकेकाळी मीही अशा दुकानातून चहा, चिवडा, भजी, शंकरपाळी यावर मजेनं ताव मारला होता, पण आता त्या सवयी गेल्या होत्या. आत जाणाऱ्या गिरायकांचा मला तिटकारा वाटत होता असं नाही, पण माझी स्वतःची आत पाय टाकायची इच्छा नव्हती.
शेजारी झाडाखाली 2 पोरांचा गोट्यांचा खेळ चालला होता. त्यांच्यापैकी एकाला मी जवळ बोलावलं आणि समोरच्या दुकानाच्या मालकाला 5-10 मिनिटं बोलावलंय असा निरोप द्यायला सांगितलं. दुकानात खूप मोठ्या स्टोव्हवर काहीतरी तळत बसलेला माणूसच शिवराम आचारी निघाला. माझा निरोप ऐकताच त्यानं स्टोव्ह कमी केला आणि दुकानात कोणाला तरी काहीतरी सांगून तो बाहेर माझ्याकडे आला. खरं सांगायचं म्हणजे त्या शिवरामचं ध्यान अगदी किळसवाणं होतं. संबंध दुपारभर स्टोव्हपाशी बसल्यानं त्याच्या अंगावरून घामाचे ओघळ वाहत होते आणि तो खांद्यावरच्या मळक्या फडक्यानं ते पुसत होता. धुराच्या आणि तेलाच्या खकाण्यात सारखं सारखं बसून त्याचे डोळे लाल झाले होते आणि एकसारखा बारीकसा खोकला येत होता. तोंडावरही 2-4 दिवसांचे दाढीचे पांढरे केस वाढले होते. येता येता त्यानं विडी शिलगावली होती आणि माझ्याशी काही बोलायच्या आधी त्यानं विडीचा खूप मोठा झुरका मारला आणि धूर तसाच आत जाऊ दिला. मग तो म्हणाला, काय काम होतं तुमचं? या अशा माणसाशी काही बोलावं का नाही याचा मला प्रश्न पडला. मी बडवे सावकारांच्या वाड्यात खोली घेतली. मी एकदम म्हणालो आणि त्याच्यावर त्या माहितीचा काय परिणाम होतो हे बारकाईनं पाहत राहिलो. पण तो होता तसाच उभा राहिला. छत्रपती खानावळीचे मालक पाटील मला म्हणत होते की पूर्वी तुम्ही बडवे सावकारांचे घरी नोकरीला होतात. होतो पुढं. असं सोंग नका घेऊ. वाड्यात काही कमी जास्त आहे का? तुम्हाला सारं काही माहिती आहे असे सगळे म्हणतात. अहो, मला माहीत नसेल तर कोणाला असणार? सगळं डोळे देखतच घडलं ना. येता दुकानात? आत्ता नको. बंद केव्हा करता? बंद 9ला. त्यावेळी याल, सगळं काही सांगतो. बडवे सावकारांची हकीकत जाणून घ्यायची मला तीव्र उत्सुकता नसती तर मी या शिवरामला पुन्हा भेटलो असतो का नाही याची शंकाच आहे. शिवरामला रात्री 9ला भेटलो. रात्रीच्या चंदेरी फसव्या प्रकाशानं गावाचं ओंगळ रूप झाकलं होतं. आकारांचे कठोर कोन सावल्यांनी दुर्मडले होते. येथे नसलेली एक खोटीच रहस्यमय झिलई चढली होती. दिवसभरचे गावातले बरे वाईट वास आता कमी झाले होते आणि मधूनच एखाद दुसरी सुगंधाची लाट येऊन जात होती. अशा यावेळी शिवरामच्या हॉटेलच्या लाकडी फळीवर बसून मी बडवे सावकाराची सर्व कहाणी ऐकली. शिवरामचा छातीवरून खोकला, दाढीतून व केसातून खरखरा फिरणारी त्याची बोटं, तोंडात सारखी कडक धूर ओकणारी विडी, रोमांचाला तडा देणारं हे सर्व उपस्थित असूनही ही हकीकत मनाला जरा चटका लावून गेली, जराशी अस्वस्थ करून गेली. तात्या बडवे गावात फारसे लोकप्रिय नव्हते. पण कोणता सावकार असा लोकप्रिय झालाय? सावकारांकडे पैशांसाठी आजीजी करावी लागते म्हणून राग येतो आणि पैशांसाठी सावकार दाराशी धरणं लावतो तेव्हा तर आणखीच राग येतो. पण तात्यांनी कोणाच्या राग लोभाची फिकीर केली नाही आणि म्हणून गडगंज पैसाही जमवला. आणि एके दिवशी सकाळीच हृदयविकाराचा झटका येऊन तात्यांनी हे जग सोडलं. कोणी म्हणतात तात्या असे अचानक गेले नसते तर प्रसंगांना अशी दिशा लागली नसती. ते काही असो, तात्या गेले आणि त्यांच्या मागे त्यांची बहीणच घरात मोठी अशी राहिली. तात्यांची बायको एकुलत्या एक मुलीला, मीराला जन्म देतानाच गेली होती आणि आता मीरा 8-8.5 वर्षांची होती. तात्यांची बहीणही विधवा होऊन आपल्या मुलांसह तात्यांच्याकडेच कायमची राहायला आली होती. तिचा मुलगा चांगला मोठा होता पण त्याला समज बेताचीच होती. तात्यांनी घराची आणि मीराची जबाबदारी बहिणीवरच सोपवली होती. ज्यांनी बडवे सावकारांची पत्नी पाहिली होती ते सांगत असत की मीरा ही आपल्या आईसारखीच दिसायला होती. शरीराची चण लहानच, रंग निमगोरा आणि तरतरीत चेहऱ्याची. पण मीराची खरी वाढ झालीच नाही. ती तशीच खुरटल्यासारखी राहिली. आत्याबाई जहांबाज होती व गावात कोणाचीही तिच्यापुढे शब्द काढण्याची हिंमत नव्हती. मीराचा होत असलेला कोंडमारा उघड्या डोळ्यांनी पाहत राहणं एवढंच परक्यांना शक्य होतं. खेडेगावातली शाळा. त्या शाळेत जेमतेम ती म्हणजे व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकली. शाळेसाठी काय ती घराबाहेर पडेल तेवढीच. इतर वेळी ती बरोबरीच्या मुलींमध्ये मिसळलेली, खेळलेली दिसली नाही. 1-2दा तिला घरी भेटायला गेलेल्या तिच्या मैत्रिणी आत्याबाईंचा रागीट स्वभाव व घरातील एकंदर वातावरण पाहून परत काही जायला धजल्या नाहीत.
दिवस गेले, मीरा साडी नेसू लागली. तिच्याबरोबर तिचा आतेभाऊही वाढत होता, पण शरीरानं त्याची काय वाढ होत होती तेवढीच. त्याच्या बुद्धीची मर्यादा तेवढीच अर्धवट अशी राहिली. त्याच्या आईला त्याचे दोष कळत नव्हते असं खासच म्हणता येणार नाही, पण ती तिकडे जाणून बुजून कानाडोळा करत होती एवढं मात्र खरं. असं होता होता मीरा 18 वर्षांची झाली. ती कितीही प्रतिकूल परिस्थितीत वाढत असली तरी निसर्ग आपलं बदलाचं कार्य कणाकणानं घडवतच होता. ऊन प्रकाश नसलेल्या त्या अंधाऱ्या कोंदट जगातही तिच्या कृश शरीरावर यौवनाचा अस्पष्टसा मोहोर फुलून आला. काही क्षण कोणाकोणाच्या जीवाला धुंद करत राहिला आणि मग गळून गेला. केवळ आठवणीच्या रूपातच मागे राहिला. आत्याबाईच्या मनात ती कल्पना केव्हा आली हे कोणालाच समजलं नाही, पण एके दिवशी स्वयंपाकघरात गुरुजी पूजा करत असताना शिवरामच्या कानावर 2-4 प्रश्नोत्तरं आली. त्यावरून त्याला समजलं की मीराचं लग्न आपल्या मुलाशी लावायचा आत्याबाईंचा विचार आहे. कोणताही गाजावाजा न होता कायदेशीरपणे मीराची सर्वच्या सर्व प्रॉपर्टी बळकावण्याचा हा विलक्षण उपाय त्यांनी शोधून काढला होता. मीराच्या कानी तिच्या भावी आयुष्याबद्दल रचले जाणारे हे बेद गेले होते का नाही, आणि गेले असतील तर तिला त्याबद्दल काय वाटलं हे कोणालाच कळलं नाही. तिला खास विश्वासातली अशी एकही मैत्रीण राहिली नव्हती. वाडा सोडून 4 घटका मन मोकळं करायला जाण्यासारखी गावात एकही जागा नव्हती. तिचे हक्क तिला समजावून सांगणारही कोणी नव्हतं. उपाध्याय काय, सावकारांच्या अन्नाचे मिंदे. आते मामे भावंडात विवाह होऊ शकतो याला त्यांनी सोयीस्कर निर्णयाचा पुरावा काढला. बाबाच्याही कानावर हे गेलं असलं पाहिजे. शिवरामला एक सकाळ स्पष्टपणे आठवते. बाबा जेवायला बसला होता आणि नेहमीसारख्या आत्याबाई त्याच्याजवळ बसून हवं नको करत होत्या. मीरा कशासाठी तरी स्वयंपाकघरात आली आणि आत्याबाईंनी तिला मीठ का चटणी काहीतरी वाढायला सांगितलं. बाबाच्या पानापुढे ती वाढायला वाकली असताना बाबानं एकदम तिचा हात धरला आणि तोंडातला घास तसाच ठेवून तो म्हणाला, आता तू माझी नवरी होणार, मीरा माझी नवरी होणार. मीराच्या हातातला काचेचा सट फरशीवर पडला आणि खळकन फुटला. छी, मूर्ख कुठचा, असं म्हणत तिनं त्याच्या हातातला हात खसकन काढून घेतला आणि ती धापा टाकत मागे सरली. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. बाबा, आत्याबाई ओरडल्या. स्वयंपाकघरात नोकर माणसं वावरत होती याची आत्याबाईंना सारखी जाणीव होती. मग तूच नाही का आम्हाला सांगितलंस, लाडीक आवाजात बाबा म्हणाला. एक अर्धवट हुंदका देऊन मीरा घाईनं निघून गेली. तेव्हापासून आत्याबाई बाबाचं पान माझघरात घेऊ लागल्या, पण त्यांनी मीराला 1-2दा वाढायला बोलावल्याचंही शिवरामनं ऐकलं होतं. कशालाही न जुमानता त्या महत्वाकांक्षी बाईनं लग्नाचा घाट तर जुळवला खरा. गावात उलटसुलट चर्चा खूप झाली, पण प्रत्यक्ष त्यांच्यात पडून किंवा विरोध करून गळ्यात नसतं रांगडा अडकवून घेण्याचा उद्योग कोण तिराईत इसम करणार. बाबाची खरी लायकी सर्वांना माहीत होती, तरीही न जाणो कदाचित मीरालाही हे पसंत असेल अशी सारवासारव करून त्यांनी आपल्या टोचणाऱ्या मनांना गप्प केलं असेल. या सर्व अवधीत शिवराम वाड्यातच कामाला होता. आधीच मीरा फार कमी वेळा खाली यायची, आता तर ती तिच्या खोलीबाहेर दिसणंही मुश्किल झालं होतं. 1-2दा शिवरामला ती गच्चीवर एकटी उभी असलेली दिसली. तिचा मलूल उदासवाणा चेहरा पाहून त्याच्या मनात कीव दाटून आली होती, पण तो पडला नोकर माणूस, काय बोलणार, आणि आत्याबाईंच्या कानावर काही गेलं तर पोटावरच पाय यायचा. तो मनाशी चरफडला आणि शेवटी वरमून गप्प बसला. मीराच्या बावरलेल्या मनात काय विचार चालले होते ते कोण जाणणार. सुटकेचा तिनं एक क्षीण प्रयत्न केला. दुपारच्या वेळी आत्याबाई झोपलेल्या आहेत असं पाहून ती हलकेच वाड्याच्या बाहेर पडली, पण तिचं दुर्दैव तिच्या वाटेत नेमकं उभं राहिलं. बाबा. ती वाड्याबाहेर पडायला आणि तो रस्त्यानं घराकडे यायला एकच गाठ पडली. रस्त्यावर त्यावेळी कोणी नव्हतं, तेव्हा प्रत्यक्ष काय झालं ते कोणालाच कळलं नाही. मीरा खूप मोठ्यानं ओरडली आणि धावत धावत अडखळत वाड्यात परत आली आणि तिच्या खोलीत जाऊन बसली. तिच्या मागोमाग माझी नवरी माझी नवरी असं काहीतरी ओरडत बाबाही वाड्यात आला आणि मीराला शोधू लागला. सगळी माणसं जागी होऊन चौकात जमली.
खूप गोंधळ झाला आणि शेवटी आत्याबाईंनी बाबाला कसं तरी शांत केलं. आत्याबाईंचा चेहरा रागानं लाल झाला होता. पण पण मीरानं या प्रसंगानं विलक्षण धास्ती घेतली. तिला सपाटून ताप भरला. तिची प्रकृती इतकी खालावली की जनलाजेस्तव तरी आत्याबाईंना डॉक्टरांना घरात आणावं लागलं. शक्यतो तिच्याजवळ स्वतःच राहण्याचा प्रयत्न आत्याबाई करीत, पण शिवरामच्या मीराच्या खोलीत दूध, कॉफी, ताक, रस असं काही ना काही देण्यासाठी रोज कितीतरी चक्रा व्हायच्या. मीरा नुसती भिंतीकडे तोंड करून चुपचाप पडलेली असायची. आत्याबाईंनी धूर्तपणा करून नेहमीच्या डॉक्टरांना बोलावलं नव्हतं. गावात नवीनच बदलून आलेला सरकारी डॉक्टर त्यांच्या घरी येत होता. त्याचं नाव आता शिवरामला आठवत नव्हतं, पण तो तरुणाबांड होता, सुस्वभावी होता. मीराला दुखण्यातून बरं करण्यासाठी त्यानं अपार श्रम घेतले. आयुष्याच्या कडेपर्यंत पोहोचून तिथे तिचा जीव लटपटत होता, तिथून त्यानं तिला माघारी आणलं. सहानुभूतीसाठी आसुसलेली मीरा, तिला धीर देणारा, तिची सतत काळजी वाहणारा हा जवान डॉक्टर. कोणाला काही शंका यायच्या आतच त्या दोघांच्या सहानुभूतीचं रूपांतर प्रेमात झालं. काही दिवस तरी मीराच्या गांजलेल्या जीवाला दिलासा मिळाला. तिच्या कोमेजलेल्या गालांवर थोडीशी लाली आली, अस्फुट डोळ्यात थोडीशी चमक आली, दुर्मडलेल्या ओठांवर एक अस्फुटचं हास्य आलं. कावेबाज आत्याबाई, त्यांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नव्हता. पण या प्रेमाच्या आशेवरच, प्रेमाच्या आधारानं मीरा झटपट सुधारत होती हेही त्या पाहत होत्या. आणि तोपर्यंत त्या काहीच बोलल्या नाहीत. आणि एके दिवशी त्यांनी आपला डाव टाकला. मीराच्या खोलीत त्या, बाबा, डॉक्टर व मीरा एवढेच होते. मीरा एकदम किंचाळली. डॉक्टर व आत्याबाई यांचे आवाज चढलेले ऐकू आले. पोलीस, एकटी पाहून अतिप्रसंग, अब्रू नुकसानी असं काहीतरी आत्याबाई बोलत होत्या. दगडासारख्या कठीण चेहऱ्यानं डॉक्टर घराबाहेर पडला. तो परत वाड्यात आला नाही. वादळात कोसळलेल्या वेलीसारखी मीरा एका दिवसात काळवंडली. शिवराम धरून सर्वजण निष्क्रियतेनं होणारा प्रकार पाहत होते. डॉक्टरला अब्रूची, नोकरीची चाड होती. त्यांना पोटं जाळायची होती. दोष कोणी द्यायचा, कोणाला द्यायचा? काचेची घरं. मार्गशीर्षातला मुहूर्त हुकला होता. आत्याबाईंनी वैशाख ज्येष्ठात बाबाचं लग्न उरकण्याचा चंग बांधला. 10 जणांजवळ त्या बोलूनही दाखवायला लागल्या. मीरा हतबुद्ध होऊन आपलं उधळणारं जीवन पाहत होती. पण हा वरवरचा भास होता. अधूनमधून शिवरामला मीराच्या डोळ्यात एक अनैसर्गिक चमक दिसली होती व त्याचा जीव शहारून गेला होता. पण तो काही बोलू शकला नाही आणि काही करूही शकला नाही. चैत्र संपला, वैशाख सुरू झाला. वाड्याला रंगरंगोटी सुरू झाली आणि एका सकाळी मीरा गडप झाली. खूप धावपळ झाली. गावातही शोधाशोध झाली आणि शेवटी प्रकरण पोलिसांच्या हाती द्यावं लागलं. घरभर त्यांनी कसून शोध केला. मीराची खाण नाही, खूण नाही, चिठ्ठी चपाटी नाही, काही लवलेश सुद्धा सापडला नाही. तिचे सर्व कपडे होते तसेच होते. वाड्याबाहेरही ती कोणाला दिसली नव्हती. शेवटी नाईलाजानं सर्वांना त्या भयानक शक्यतेचाही विचार करावा लागला आणि विहिरीत पाणबुड्या उतरला. मीराचं शव विहिरीत सापडलं. तिनं शेवटी हा मार्ग निवडला होता. बाबा आधीच अर्धवट होता. त्याचे साधे मनोव्यापारही सर्वसाधारण माणसाच्या आकलनापलीकडचे होते. विहिरीतून फुटाफुटानं वर काढण्यात आलेलं मीराचं शव पाहून त्याच्या अर्धवट मनात आणखी काय उलथापालथ झाली कोण सांगू शकणार. पण बाबा बदलला. त्या दिवसापासून बदलला. वेळी अवेळी स्वतःशी, म्हणजे निदान असं सर्वजण समजत होते, स्वतःशी बोलायला लागला. शिवरामनं त्याला एकदा सहज थट्टेनं विचारलं, बाबासाहेब कोणाशी सारखं बोलत असता तशी? त्यावर तो नैसर्गिकपणे म्हणाला होता, मीराशी, ती माझी नवरी होणार आहे ना. तोंडावर आलेले शब्द शिवरामनं मागे रेटले होते, कारण बाबाला तेवढी समज असेल का याची शंकाच होती. पण शिवरामला बाबाचं उत्तर आणि बाबाचं स्वतःशी बोलणं आवडलं नाही. आणि त्यानं अस्वस्थ होणारी घरात आणखीही एक व्यक्ती होती, आत्याबाई. मीराच्या आत्महत्येमुळे घरातल्या प्रकरणाचा गावभर बोभाटा झाला होता.
लोकांची तोंड बंद करता करता आत्याबाईंना पुरे वाट झाली होती. त्यात आता आणखी ही नवी भर. शिवरामला दिसलं की आत्याबाई आताशा बाबावर सारखं लक्ष ठेवत होत्या, कारण त्याची बडबड दिवसाला वाढत होती. इतर गडी माणसंही त्यामुळे अस्वस्थ व्हायला लागली होती. मीराची सारखी आठवण त्यांना नको होती. विहिरीच्या आसपास स्वतःशी बडबडत हिंडताना बाबाला शिवरामनं ज्या दिवशी पाहिलं तेव्हा त्याची खात्री झाली की आता ही लक्षणं चांगली दिसत नाहीत. शिवराम स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहत होता आणि त्याला बाहेरचं काही दिसत होतं आणि ऐकूही येत होतं. प्रथम बाबा अनिश्चितपणे जोत्याच्या पायरीवर उभा होता. मग तो हळूहळू अंगणात आला होता, पण त्याची नजर सारखी विहिरीच्या कट्ट्यावर खिळलेली होती. जणू काही तिथे त्याला कोणीतरी दिसत होतं. विहिरीभोवती चक्रा मारत तो जसजसा जवळ जायला लागला त्याबरोबर शिवरामनं आत्याबाईंना बोलावून आणलं. त्या धावत अंगणात गेल्या आणि बाबाचा हात धरून त्याला घरात आणायला लागल्या, पण तो जागचा हालायला तयार नव्हता. विहिरीच्या कट्ट्याकडे बोट दाखवून आत्याबाईंना काहीतरी सांगत होता. शेवटी कशी तरी त्याची आत्याबाईंनी समजूत काढली आणि त्याला घरात आणला. मग त्या खिडकीजवळून गेल्या तेव्हा शिवरामला दिसलं की त्यांचा चेहरा घामाघूम झाला होता. रंग उतरून काळा ठिक्कर पडला होता. बाबाचा अस्वस्थपणा कमी न होता वाढतच चालला होता. आताशा त्याची स्वतःची बडबड तर सारखीच चाललेलीच असायची. आत्याबाई जवळपास नाहीत असं पाहून शिवरामनं एक दोनदा बाबाच्या खोलीच्या दाराला कान लावला होता, पण त्यानं जे काही ऐकलं त्यानं त्याचं नैसर्गिक कुतूहल एकदम नाहीसं झालं होतं. कारण शिवरामला बाबाच्या अर्ध्या चिडक्या अर्ध्या अडखळणाऱ्या आवाजात असं काही ऐकू आलं होतं. पण विहिरीत कशाला ग, घरातच का नाही? आणि पुन्हा, मला पाण्याची भीती वाटते ना, विहीर किती खोल आहे, पाणी कसं हिरवं गार आहे नाही, काय पाण्यात नाही पडणार? पुन्हा शिवरामनं ऐकण्याचा प्रयत्नही केला नाही. सप्तमीचा मुहूर्त आत्याबाईंनी योजला होता खरा, पण ते सारं त्या केव्हाच विसरून गेल्या होत्या. मग बाबाला त्याची आठवण कोणी आणि केव्हा दिली? कारण त्या दिवशी तो जेवता अचानकपणे म्हणाला, आई, उद्या माझं लग्न होणार की नाही ग? शू, काहीतरीच बोलू नकोस. बाबा चल आटप, सांग ना, उद्याच आहे ना लग्न? आता एवढ्यात लग्न नाही बाबा, चल लवकर. नाही कसं, मीरा म्हणत होती की उद्याच माझं लग्न लागणार. बाबा पुरे म्हणते ना. आत्याबाई ओरडल्या. बाबा गप्प बसला खरा, पण त्याचा विचार चाललाच होता. सप्तमीचा दिवस उजाडला. 8च्या आधी कधीही जागा न होणारा बाबा पहाटेपासूनच खाली येऊन बसला होता. बाबासाहेब, आतापासूनच कशाला खाली येऊन बसला बरं? असं शिवरामनं त्याला विचारलं. त्यावर बाबा मान हलवून आणि डोळे गरगरा फिरवून म्हणाला होता, वा वा, आज आमचं लग्न नाही का होणार? वा वा. व शिवराम एकदम गप्प बसला होता. जे काही झालं ते अवचित आणि सर्वांच्या डोळ्यांदेखत झालं. 7च्या सुमारास बाबा, आत्याबाई, शिवराम आणि आणखी एक बाई असे स्वयंपाक घरात होते. बाबा सारखा खिडकीकडे पाहत होता व चुळबुळ करत होता. हो आलो. बाबा इतक्या अवचितपणे ओरडला की क्षणभर स्तिमित होऊन सर्वजण जागच्या जागी खेळून राहिले. बाबा धावत बाहेर आला, अंगणात गेला आणि विहिरीच्या कट्ट्यावर चढला. बाबा. खिडकीतून आत्याबाई किंचाळल्या, पण बाबाचं आता दुसरीकडे कुठेच लक्ष नव्हतं. शिवरामची नजर विहिरीवर खिळली होती आणि एक क्षणभर त्याला असा भास झाला की विहिरीच्या मध्ये कट्ट्यापासून 2 हात दूर अशी एक धूसर आकृती उभी आहे आणि हात पुढे करून बाबाला पुढे यायची खूण करते. बाबानं एक पाय पुढे टाकला आणि त्याच्या तोंडची किंचाळी पूर्ण व्हायच्या आतच तो पाण्यात पडल्याचा आवाज झाला. आत्याबाई दारातून ओसरीच्या वाटेनं अंगणात उतरायच्या आतच शिवराम स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून विहिरीपाशी पोहोचला होता. पाणी अजून खळबळत होतं आणि तो खाली वाकून पाहत असतानाच पाण्यात खोलवरून जरा वेळ बुडबुडे आले. पण आत्याबाई विहिरीपाशी पोहोचेपर्यंत सर्व काही शांत झालं होतं. मी स्वतः धावत गेलो आणि पाणबुड्याला घेऊन आलो, शिवराम म्हणाला. आत्याबाईंनी तर आकांत मांडला होता. आजच्या मुहूर्तावर त्यांनी योजलं होतं काय आणि झालं काय?
त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटण्यासारखा त्यांचा स्वभाव नव्हता, पण तरीही त्यांची कीव आल्या वाचून राहिली नाही. पाणबुड्या ना? हो, तो तर लागलीच चराठावरनं खाली उतरला. खूप मोठा श्वास घेऊन पाण्यात गडप झाला. पहिल्या खेपेस तो वर आला. त्यानं वर पाहून हातानं काही नाही अशी खूण केली आणि परत आत गेला. लागोपाठ 3-4 बुड्या झाल्यावर त्यानं जरासा दम घेतला. कारण आता सर्वांच्याच ध्यानात आलं होतं की बाबा मदती पलीकडे गेला होता. शेवटी त्यानं बाबाला वर तर काढलंच, पण खूप वेळ लागला. त्याला स्वयंपाकघरात चहा देत असतानाच तो म्हणला, कपारीत कसं गच्च बसलं होतो, हिसकं मारूनही सुटना. एखाद्याला वाटल की आतल्या बाजूनं कोणी गच्च आवळूनच धरलंय. मी काहीच बोललो नाही. मग काय व्हायचं? वातात झाली आणि काय. आत्याबाई तर एक रात्र तिथं घालवायला तयार नव्हत्या. 12व 13व होईपर्यंत पाहुणे माणसांनी कसं तरी त्यांना थोपून धरलं. मग त्या काशी यात्रेला गेल्या. आता तिथंच असतील की, त्यांना काय होणार. बाबाचं लग्न त्यांना लावायचं होतं. त्या येडपटाच्या गळ्यात दावणीतल्या गाईसारखी ती बिचारी पोर अडकवायची होती. आता कोणाला दोष देऊन काय उपयोग. दोष म्हणजे काय? सारख्या मीराच्या नावानं खडी फोडत होते. आता कोण विचारतो? मी नोकरी केव्हा सोडली? अहो सगळं कुटुंबच खालास झालं. मग कसली नोकरी आणि कसलं काय? बसलो झालं दुकान थाटून. दुकानाला पैसे आत्याबाईंनी दिले, दुसरं कोण देणार? तशा काही त्या उदार नव्हत्या. हातातून फुटकी कवडी सुटायची नाही कधी. पण सगळेच नोकर कुरकुरायला लागले. माळी तर म्हणला आपण पोलिसात सांगणार सगळं. मी नाही. तवा मग सगळ्यांनाच 2-2 हजार रुपये दिले. झालं आपापाचा माल. तिला काय द्यायचं एवढ्यात? जेव आता कसली ती तोंड दाखवते. बरं आहे साहेब, आहात ना 1-2 महिने, येत जा दुकानात. मामलेदार साहेबांना काय माहित नाही व काय झालं ते. वाडा उघडा असतो कधी आताशा, आणि असलं तरी असलं जागेत कोण पाय टाकणार. माझी तर छाती व्हायची नाही. बरं आहे, नमस्कार. शिवरामचा निरोप घेऊन मी निघालो तेव्हा 11 वाजून गेले होते. दिवसभराचा उष्मा आता नाहीसा झाला होता. थोडासा गार वारा व्हायला लागला होता. खरं म्हणजे माझ्या अंगावर अधूनमधून बारीक काटा येत होता. बडवे सावकारांच्या वाड्याचा रस्ता मी धरला. माझ्या मनात आत्ताच ऐकलेली ही चमत्कारिक हकीकत सारखी घोळत होती. माणसाचं मन कसं असतं पहा. इतका वेळ वातावरण शांत वाटत होतं, ते आता एकाकी वाटू लागलं. वाडा इतका एका बाजूला नसता तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. असा विचार करता करताच मी वाड्यापाशी येऊन पोहोचलो. काल रात्रीचं काळं कुत्रं पायरीवरच माझी वाट पाहत बसलं होतं. मी दिसताच त्यानं शेपटी हलवून ओळख दिली. हे कुत्रं इतकं काळं होतं की ते एखाद्या सावलीसारखं, अंधाराच्या एखाद्या तुकड्यासारखं दिसत होतं. छे, असले विचार ठीक नाहीत. मी मनाशी विचार केला आणि मोठा दरवाजा उघडला. आत शांतता एखाद्या डोहासारखी गच्च भरून राहिली होती. नकळत माझं लक्ष विहिरीकडे गेलं आणि मग उजवीकडच्या काळवंडलेल्या खिडकीकडे गेलं. हीच ती स्वयंपाकघराची खिडकी. इथूनच बाबाला हे थांबलंच पाहिजे असा विचार करून मी खोलीत गेलो. आमचे नवे काळे मित्र मागोमाग आलेच होते. त्याला खायला काढून दिलं. पाण्याची बादली अर्धीच होती. आता विहिरीवर जायचं मी विचार केला. तसा काही मी मित्र नाही किंवा या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो अशातलाही भाग नाही, पण आता विहिरीवर जायचा मला अगदी कंटाळा आला होता. शेवटी ते काम मी दुसऱ्या दिवसावर टाकलं. कपडे बदलले, हातपाय धुतले आणि वळकटी पसरली. काही केलं झोपच येईना. कुठेतरी वाचलं होतं की झोप येत नसली तर डोळ्यांसमोर एक मोठं शेत आणावं, त्यात खूप मोठा मेंढ्यांचा कळप आणावा आणि त्यातली एक मेंढी 2 पट्ट्यांच्या फाटकावरून उडी मारून पलीकडे जाते अशी कल्पना करावी. त्या मेंढ्या मोजाव्यात. 1, 2, 3, 4. मी तो प्रयोग करून पाहिला.
100, 200. मध्येच केव्हा तरी मला झोप लागली असली पाहिजे व स्वप्न पडलं असलं पाहिजे, कारण आता त्या मेंढ्या फाटकावरून उड्या मारत होत्या खऱ्या, पण दुसऱ्या बाजूस शेत नव्हतं. एकामागून एक अशा त्या एका खोल विहिरीत पडत होत्या. डुबुक. मी खडबडून जागा झालो. चंद्रप्रकाश आता खोलीत आला होता. घड्याळ दिसण्या इतपत प्रकाश होता. 2:30 वाजले होते. सर्वत्र शांतता होती. इतकी शांत वेळ मी आजवर कधी अनुभवली नव्हती. अगदी बारीकसा आवाज देखील या शांततेत उठून दिसला असता. मग मला दिसलं की मी अगदी कान लावून ऐकत होतो, पण काय, कसला आवाज, कशाची वाट पाहत होतो. छातीत एवढी धडधड कशासाठी होत होती. 5 सेकंद गेले, 10, 15. बाहेरून एक एकदम विलक्षण आवाज झाला. इतका अचानकपणे की मी उठून गादीवर बसलो. काळ्या कुत्र्यानं खूप मोठा गळा काढून रडायला सुरुवात केली होती. मला तो आवाज आणि तो वाडा आणि ती रात्र सारं काही एकदम असह्य झालं. मी गादीवरून उठलो, टॉर्च घेतला, एक चादर काखोटीला मारली आणि खोलीचं दार धाड दिशी उघडून बाहेर आलो. अंगणातून घाईघाईनं जात होतो. शेवटची 10-15 पावलं तर पळतच काढली, कारण विहिरीच्या कट्ट्यावर मला काहीतरी दिसलं होतं, काहीतरी काळं. मग ते माझ्याबरोबर आलेलं काळं कुत्रं होतं का आणखी काही होतं हे पाहण्याच्या भरीस मी पडलो नाही. बाहेर आलो व दार लावून घेतलं. रात्रीचे उरलेले 2 तास मी देवडीवर बसून काढले. 4:30-5ला वर्दळ थोडी सुरू झाली आणि चांगलं फटफटल्यावर मी वाड्यात गेलो. सामान बांधताना एकच गोष्ट मला खटकत होती. ते काळं कुत्रं मला कुठेच दिसलं नाही. 2-3दा मी हाका मारून पाहिल्या आणि शेवटी नाच सोडून दिला. मनाशी म्हटलं, या वाड्यात यायला जायला खूप वाटा आहेत, आपल्याला कशाला फिकीर. महिन्याचं खोलीचं भाडं भरलं होतं, पण मी महिनाभर बाहेरच राहिलो. नशिबानं महिन्यातच मी हेड ऑफिसला परत आलो. किल्ली परत घेताना जाधव वकिलांच्या डोळ्यात एक मूक प्रश्न उमटला. त्याला उत्तर म्हणून मी केवळ होकारार्थी मान हलवली. यापेक्षा जास्त काय सांगणार. पिंपळदरी. तुम्ही इथे आलात हा योगायोग नाही, आणि असलाच तर कदाचित हे चॅनल परत तुम्हाला दिसेल याची खात्री नाही. त्यामुळे आपण सबस्क्राईब करणं आणि इंटरॅक्ट करणं महत्त्वाचं आहे. जे तुमच्यापर्यंत पोहोचतंय ते एक 100% ह्युमन प्रॉडक्ट आहे, आणि ही सगळी मेहनत जी आहे याला तुमचा प्रतिसाद जर तसा असेल तर हे चॅनल तरू शकणार आहे या AI विरुद्धच्या लढाईमध्ये. त्यामुळे तुमचा हा प्रतिसाद हा कधी नव्हे इतका अतिशय महत्त्वाचा झाला आहे, कारण तुमच्या प्रत्येक लाईक शेअर करण्यानं या यूट्यूबवरच्या अल्गोरिदमला तुम्ही हे सांगणार आहात की येस, वी लव्ह ह्युमन क्रिएटेड कंटेंट. सो तुम्ही हे कराल का?